नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी एकत्र येणार, रोहित पवारांनी दिले संकेत। सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती। अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र एक परिवार म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना पाहतो। त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि अजितदादांकडील सगळी खाती मिळावीत ही आमची इच्छा होती। आता सुनेत्रा वहिनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले। ते बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते। दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती। आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे।